नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील बोरगाव जंगली येथील शिवधाम महादेवगड येथे 2 दिवसीय आदि महादेव महाशिवरात्री महोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आणि 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या या पवित्र स्थळी हजारो भाविकांनी हजेरी लावली। सिंधू संस्कृतीचे रक्षक आणि मूळ निवासींचे आद्य दैवत भगवान शंकर यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या या महोत्सवाचे आयोजन बोरगाव येथील त्रिवेणी संगमावर करण्यात आले होते। या ठिकाणी खडक आणि निर्मला आणि जटा या नद्यांचा संगम होऊन अंबाडोह नदीची निर्मिती झाली होती। उमरी धरणामुळे गावचे पुनर्वसन झाले असले तरी ग्रामस्थांनी महादेवावरील आपली श्रद्धा कायम ठेवत शिवधाम येथे महोत्सवाची परंपरा जपली आहे। महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीतील सावळी, जलालखेडा, आष्टी, उमरी यांसारख्या 25 गावातील भजन दिंड्यांनी यात सहभाग नोंदवला। कीर्तन, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सातपुड्याच्या कुशीत भक्तीचा मळा फुलला होता। परिसरातील आदिवासी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्यासाठी महोत्सव समितीचे ॲडव्होकेट गुजाजी बर्डे, डॉक्टर भगत, अनिल घटे, विनोद भुगल, डॉक्टर सुनील डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्वयंसेवक उपस्थित होते। महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बोरगाव आणि परिसरातील तरुणांनी आणि महिला मंडळांनी मोठे परिश्रम घेतले। या महोत्सवामुळे परिसरात श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संगम अनुभवास मिळाला। त्रिवेणी संगमावरील या महाशिवरात्री महोत्सवाने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।